मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती, आपण अद्याप जर हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून ताज्या राजकीय सामाजिक घडामोडींच्या संदर्भातली विश्लेषण अन्वयार्थ आपल्यापर्यंत तातडीने पोहोचू शकते। तर मित्रहो, आज आपण बोलणार आहे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकार संदर्भात। म्हणजे 10 मार्चला 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायला लागले आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार लवकरच कोसळणार, धाडकन कोसळणार, अशा प्रकारची एक चर्चा प्रसार माध्यमांच्या मध्ये सुरू झाली। अर्थात कोणत्याही निवडणुकांच्या नंतर किंवा कोणत्याही अशा मोठ्या राजकीय घटना घडामोडींच्या नंतर त्याचे अन्यत्र परिणाम काय होऊ शकतील या संदर्भात सातत्यानं एक राजकीय पातळीवर चर्चा सुरू असते आणि मला वाटतं 5 राज्यांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं सगळ्यांचा रोख महाराष्ट्राकडे आला। त्याचं कारणही तसंच आहे की भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी 10 मार्च नंतर महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार राहणार नाही अशी भविष्यवाणी केलेली होती। हा एक भाग। आणि दुसरा भाग, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्या संदर्भात एक सूचक विधान केलं होतं। म्हणजे अर्थात त्यांना एक प्रश्नपत्र प्रसार माध्यमाने विचारल्यानंतर आमचं लक्ष 2024च्या निवडणुकांच्याकडे आहे, पण दरम्यानच्या काळात हे सरकार पडलं तर सरकार स्थापन करण्याची आमची तयारी आहे, अशा प्रकारचं विधान करून त्यांनी या चर्चांना एक नवी दिशा दिली। म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार का, कोसळलं तर राष्ट्रपती राजवट लागणार का, आणि राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर मग इथं मध्यावधी निवडणुका होणार की भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार, अशा प्रकारच्या अनेक शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जाऊ लागल्या आणि प्रत्येक जण त्या शक्यतेच्या अनुषंगानं आपापलं मतप्रदर्शन करू लागलं। ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी सुद्धा महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्यामुळे अर्थात या चर्चेला पुन्हा जोर आलेला आहे, अधिक जोर आलेला आहे। तर खरोखर असं काही होऊ शकतं का? म्हणजे ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमधल्या पक्षांच्या नेत्यांच्या पाठीमागे लागलेला आहे, ते सगळं बघितल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकारला महाराष्ट्रातलं हे सरकार सत्तेवरून घालवायचं आहे असं वाटतं आणि त्या वाटण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समोर जे भाषण केलं, त्या भाषणांच्या मध्ये सुद्धा त्यांनी या केंद्रीय यंत्रणांच्या धाडी आणि त्या धाडींच्या अनुषंगानं उमटणाऱ्या प्रतिक्रिया या संदर्भात वक्तव्य केलं। म्हणजे त्यात या ज्या यंत्रणा निष्पक्ष आहेत, ज्या यंत्रणा स्वायत्त आणि स्वतंत्रपणे काम करता आहेत, त्या यंत्रणांच्या कारवाया वगैरे अशी अत्यंत विनोदी वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहेत। म्हणजे या मोदी यांना ज्या अत्यंत निष्पक्ष, तटस्थपणे आणि स्वतंत्रपणे काम करणारे यंत्रणा वाटतात, म्हणजे अर्थात त्या त्यांच्या सूचनेनुसार करतात। म्हणजे मोदी हे तटस्थ, स्वतंत्र, निष्पक्ष असल्यामुळे ते त्या यंत्रणा त्यांच्या सूचनेवर हुकूम काम करत असल्यामुळे त्यांना या यंत्रणा स्वतंत्र, तटस्थ, निष्पक्ष वाटणं स्वाभाविक आहे। तर त्यातला त्यांचा तो विनोद आहे, त्यांची विनोद बुद्धी आहे, ती आपण बाजूला ठेवू। पण एकूण त्यावरून सुद्धा या सगळ्या गोष्टीचा अंदाज येऊ शकतो की केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारवर विशेष लक्ष आहे आणि महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे ते सरकार घालवल्याशिवाय केंद्र सरकारला चैन पडणार नाही। त्यासाठी काय असू शकतं, कोणता फंडा असू शकतो? म्हणजे ज्या पद्धतीने शक्यता व्यक्त केल्या जात आहेत की महाराष्ट्राचं सरकार कोसळणार, तर त्यासाठी आवश्यक अशी म्हणजे पूरक अशी कोणतीही गोष्ट सध्या घडताना दिसत नाही। घडतंय ते फक्त केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडतायत, शिवसेनेच्या नेत्यांच्यावर पडतायत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या यंत्रणांच्यावर पडतायत आणि या नेत्यांच्यावर कारवाया होत आहेत। अनेक नेत्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे।
म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आरोप करायचे, तक्रारी करायच्या, त्याच संदर्भातले तक्रारींचे कागद केंद्रीय यंत्रणांच्याकडे द्यायचे आणि केंद्रीय यंत्रणांनी तपास म्हणून त्या लोकांच्यावर धाडी टाकायच्या अशी एक कार्यपद्धती गेल्या काही महिन्यात सातत्यानं सुरू आहे. आणि इथलं सरकार, या सरकारमधल्या नेत्यांना बदनाम करण्याची मोहीम सुद्धा सुरू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख अनेक महिने तुरुंगात आहेत. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक हे सुद्धा तुरुंगात आहेत. म्हणजे यांच्यावरच्या कारवाया या केंद्र सरकारच्या सूचनेवरून, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सूचनेवरून केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या बुद्धीच्या कारवाया आहेत. याबद्दल इथल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात शंका नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नवाब मलिक यांना कितीही दहशतवादाशी संबंध असलेले नेते म्हणू देत किंवा अनिल देशमुख यांना भ्रष्ट आणि वसुली करणारे मंत्री आहेत असं म्हणू दे, कारण ते भ्रष्ट असतील किंवा नवाब मलिक यांचे जे काही संबंध ते तपासात उघड होते. भारतीय जनता पक्षाचे नेते काहीतरी म्हणतायत म्हणून ते सिद्ध होतं असं नाही. आणि अनिल देशमुख यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत त्या भ्रष्टाचारांच्या आरोपाचं समर्थन करण्याचं काहीही कारण नाही. पण अनिल देशमुख हेच गृहमंत्री पदावर आल्यावर भ्रष्टाचार सुरू झाला आणि त्याच्या आधी गृह मंत्रालयाचा कारभार म्हणजे पारदर्शकतेचा उत्तम नमुना होता. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात म्हणजे अत्यंत पारदर्शकपणे गृह खात्याचा कारभार चालला होता वगैरे असं काहीतरी भासवण्याचा आणि लोकांना मूर्ख समजण्याचा उद्योग भारतीय जनता पक्षाची मंडळी करतायत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर अशा रीतीनं केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा इथल्या नेत्यांच्या पाठीमागं लावायचा आणि सरकार अस्थिर करायचं हा एक प्रयत्न सुरू आहे. पण त्या प्रयत्नानं सरकार पडू शकत नाही. सरकार पडण्यासाठी जे काय अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे ती निर्माण व्हावी यासाठी राजभवनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मार्फत काही प्रयत्न सुरू असल्याचं गेल्या काही दिवसांच्या घटनांच्यावरून दिसतं. पण त्यातही त्यांना यश येत नाही. मग हे सरकार पडणार कसं? आताच्या घडीला तर जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले आमचं लक्ष 2024च्या निवडणुकीत आहे, पण दरम्यानच्या काळात जर संधी मिळाली तर आम्ही सरकार स्थापन करू, हे त्यांचं म्हणणं खरंच आहे. कारण हे सरकार आता पडण्याजोगी तशी परिस्थिती नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाची एक भूमिका दिसते की सातत्यानं आरोप करायचे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, अनैतिकतेचे आरोप करायचे, गैरव्यवहाराचे आरोप करायचे आणि किंवा दहशतवादाशी संबंध असल्याचे, देशद्रोहाचे आरोप करायचे आणि या सरकारला सातत्यानं बदनाम करायचं. हे सरकार लोकांच्या मनातनं उतरलं पाहिजे आणि हे सरकार संपूर्ण लोकांच्या मनात उतरल्यानंतर मग कोणत्या तरी कारणावरून हे सरकार बरखास्त करायचं. म्हणजे ज्यावेळी सरकार केंद्रानं अन्यायानं बरखास्त केलं तरी सामान्य माणसांच्याकडून त्या संदर्भात छोटीशी सुद्धा प्रतिक्रिया उमटू नये. लोकांना वाटावं की बरं झालं हे सरकार गेले, हे भ्रष्ट होतं, हे अनैतिक होतं, हे गैरकारभार करणारं होतं, हे दहशतवादाशी संबंधित होतं, हे वसुली सरकार होतं, असं लोकांच्या म्हणजे ज्या पद्धतीनं 2014ला मनमोहन सिंग सरकारची प्रचंड बदनामी केली, मनमोहन सिंग सरकारवर इतके भ्रष्टाचाराचे चौफेर आरोप केले की लोकांच्या मनातून ते सरकार उतरलं. मला वाटते तोच प्रयोग इथं महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे आणि मला वाटतं त्या मार्गानंच पुढं नेऊन हे सरकार बरखास्त करायचं आणि त्यानंतर मग निवडणुका लागल्या तर त्यावेळी अत्यंत बदनाम होऊन गेलेल्या सरकारच्या मधल्या पक्षांच्या विरोधात स्वाभाविकपणे लोक भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल देतील. पण आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या कारवाया केल्यात त्यामुळं या सरकारच्या विरोधात जन्मत गेले अशी परिस्थिती नाही. कारण या कारवाया भारतीय जनता पक्षानं, केंद्रातल्या सरकारनं, केंद्रीय यंत्रणांनी राजकीय हेतून केलेले आहेत, सूडबुद्धीने केलेले आहेत. हे लोकांच्या मनावर पक्क ठसलेलं आहे आणि ते ठसवण्यात महाविकास आघाडीतले पक्ष आणि पक्षाचे नेते यशस्वी झाले आहेत. मित्रहो, मुद्दा उरतो, हे सरकार मग पडेल का? हे सरकार पडणार का? आणि हे सरकार पडलं तर कसं पडेल? सरकार पडायचं असेल तर सरकारमधला कोणताही एक पक्ष बाहेर पडावा लागेल. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना या तिन्हीपैकी एक पक्ष बाहेर पडावा लागेल. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची सातत्यानं तक्रार असते की या सरकारमध्ये आपल्यावर अन्याय होतो, या सरकारमध्ये आम्ही असलो तरी सरकार आमचं नाही, असं विधान राहुल गांधी यांनी सुद्धा मागे केलेलं होतं.
त्यामुळे काँग्रेस नाराज आहे. शिवसेनेसोबत जास्त काळ सत्तेत राहिल्यामुळे आपली बदनामी होईल म्हणून काँग्रेस या सरकारमध्ये राहणार नाही असा एक युक्तिवाद या संदर्भात मांडला जातो. पण मला त्यात तथ्य वाटत नाही, मला त्यात कोणतीही शक्यता वाटत नाही. कारण महाराष्ट्रासारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा मूर्खपणा काँग्रेस करणार नाही. सध्याच्या घडीला या सरकारमधला कोणताही पक्ष बाहेर पडण्याची शक्यता नाही असं मी म्हणतो. त्याचं कारण असं की आता प्रत्येक पक्षाला जे मिळालंय त्यापेक्षा जास्तीचं काहीही कोणत्याही पक्षाला या सरकारमधून बाहेर पडून मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे काँग्रेस बाहेर पडली तर त्यांच्या हातात जी काय महाराष्ट्रातली काही 30% सत्ता असेल, 25% सत्ता असेल, ती सत्ताही जाईल आणि पुन्हा काँग्रेसवाले अक्षरशः रस्त्यावर येतील. म्हणजे देशभरात जी काँग्रेसची अत्यंत दयनीय अवस्था सुरू आहे, जी वाताहत झालेली आहे, महाराष्ट्रातली काँग्रेस ही त्याच पद्धतीनं जाईल. म्हणजे सत्ता असल्यामुळं किमान काही संघटन बांधता येतं, किमान काही नेते मजबूत होतात आणि किमान काही लोकांच्याशी संपर्क राहतो. मला वाटतं सत्ता गेल्यानंतर हे सगळे मार्ग बंद होतील आणि काँग्रेस लोकांच्यापासून तुटेल. त्यामुळे मला वाटतं काँग्रेस बाहेर पडू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं हे सरकार जुळवून आणलंय, हे सरकार जमवून आणलंय. शरद पवार हे या सरकारचे निर्माते आणि शिल्पकार सगळेच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं या सरकारमधून बाहेर पडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मग उरतो प्रश्न, राहतो मुद्दा फक्त शिवसेनेचा. शिवसेना सरकारमधून बाहेर पडू शकेल का? तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इथून बाहेर पडून शिवसेनेला काय मिळणार आहे? मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. पण ते तर मुख्यमंत्रीपद आता शिवसेनेकडे आहेच. जर भारतीय जनता पक्ष सरकारमधून बाहेर पडायचं असेल आणि भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या खाली नेतृत्वाखाली जर शिवसेना सरकारमध्ये सहभागी व्हायचं असेल तर शिवसेना कशाला बाहेर पडेल? ती बाहेर पडू शकणार नाही. त्यामुळं शिवसेनेची ही सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता नाही. पण बाहेर पडली सरकारमधून तर फक्त शिवसेनाच पडू शकते, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचं कारण असं की केंद्रातले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे 2024 मध्ये दिल्लीतली सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. शिवसेनेनं या सरकारमधून बाहेर पडावं अशी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या नेत्यांची इच्छा आहे. याचा अर्थ त्यांना महाराष्ट्रातली सत्ता हवी आहे असं नाही. केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या सत्तेत अजिबात रस नाही. त्यांना केंद्रातली गणितं जुळवायची आहेत. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रितपणे लोकसभेच्या निवडणुका लढवू शकतात आणि एकत्रितपणे या दोन्ही पक्षांनी निवडणुका लढवल्या तरच महाराष्ट्रातल्या 48 पैकी 30 पासून 40 पर्यंतच्या जागा हे दोन्ही पक्ष आरामात जिंकू शकतात. आणि शिवसेना आणि महाविकास आघाडी ही एकत्र राहिली तर भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या कशा तरी 2 आकडी जागा म्हणजे 10-12 पर्यंत जागाच मिळू शकतात. याचा अर्थ जवळपास 20 ते 30 जागांचं नुकसान भारतीय जनता पक्षाचं केवळ महाराष्ट्रात होऊ शकतं. म्हणजे आज 5 राज्यातल्या निवडणुकांमधल्या विजयामुळे उन्माद आला असला भारतीय जनता पक्षाला आणि 2024 जिंकण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे असं वाटत असेल तर तो वेडेपणा आहे. भारतीय लोकशाही खूप प्रगल्भ आहे. तिनं भल्या भल्यांना आसमान दाखवलेलं आहे, भल्या भल्यांना पाणी पाजलेलं आहे. तेव्हा त्यांना कुणी गृहीत धरू शकत नाही. निवडणुकांना अजून 2 वर्षांचा अवकाश आहे आणि या 2 वर्षात काय घडेल, कधी कोणत्या टप्प्यावर कोणती घटना घडेल याचा कोणताच अंदाज येत नाही. त्यामुळे 2 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आताच आडाके बांधून पतंग उडवण्यात काही अर्थ नाही. म्हणून जर या महाराष्ट्रातल्या 20 ते 30 अधिकच्या जागा भारतीय जनता पक्षाला हव्या असतील तर त्यांना शिवसेना सोबत लागेल आणि शिवसेनेनं या सरकारमधून बाहेर पडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आटोकाट प्रयत्न करेल, कोणत्याही थराला जाऊन प्रयत्न करेल. तर त्या प्रयत्नांना शिवसेना बळी पडते का हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यावर सगळं काही अवलंबून आहे. समजा ज्या पद्धतीनं शिवसेनेला भारतीय जनता पक्ष वाकवू शकतो त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा वाकवू शकतो.
म्हणजे कोणत्याही थराला जाऊन नेत्यांना छळ करून त्यांना सरकारमधून बाहेर पडायला लावणं सोपं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असा प्रयोग करू शकतील, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असा त्यांनी प्रयोग केला तर फक्त महाराष्ट्रातलं सरकार पडू शकेल, पण दिल्लीच्या राजकारणात त्यांना त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष 1+1 होतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष 1+1 सुद्धा होत नाही, 1.5 पर्यंतच कसं तरी जाऊ शकतील. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मतदार आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर त्यांना मतदान करणार नाही, तो काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा पर्याय निवडेल. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यात भारतीय जनता पक्षाचा अजिबात फायदा नाही. त्यांचा रस फक्त आणि फक्त शिवसेनेत आहे. त्यासाठी त्यांना महाराष्ट्रातलं सरकार पाडायचं आहे. शिवसेना या सरकारमधून बाहेर पडली तरच हे सरकार पडू शकतं, तरच हे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पडू शकतं. त्याशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने पडू शकत नाही. कारण काँग्रेसचे 28 आमदार फुटावे लागतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 आमदार फुटावे लागतील, शिवसेनेचेही तेवढे 36-38 आमदार फुटावे लागतील, तर भारतीय जनता पक्षाला सरकार बनवणं सोपं जाईल. पण आजच्या घडीला एवढ्या मोठ्या संख्येनं आमदार फुटण्याची शक्यता नाही. आणि कर्नाटक किंवा मध्य प्रदेशाप्रमाणे आपली आमदारकी पणाला लावून पक्षातून बाहेर पडण्याचं धाडस महाराष्ट्रातल्या आमदारांच्याकडे नाही. तेवढं धाडस नसेल असं मला वाटतं. त्यामुळे या गोष्टी घडणार नाहीत. सरकार पडायचं असेल तर फक्त आणि फक्त शिवसेनेलाच या सरकारमधून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो आणि शिवसेनेनं सरकारमधून बाहेर पडण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो आणि शिवसेना त्या प्रयत्नांना त्यांच्या कशी धडक देऊ शकते किंवा त्यांच्याशी संघर्ष कसा करू शकते, यावर मला वाटतं महाराष्ट्राचं भविष्यातलं राजकारण अवलंबून आहे. त्यामुळं आता नाही, पण लोकसभा निवडणुकीच्या 6 महिने आधीपर्यंत तरी अशा काही घटना घडल्या तर आश्चर्य वाटायला नको. सरकार पडलं महाराष्ट्रातलं तर त्याच संदर्भानं पडू शकतं. या व्यतिरिक्त हे सरकार पडण्याची कोणतीही शक्यता नाही. कारण केंद्र सरकारनं इथं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी कोणतीही आणीबाणीची किंवा अशी गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात आतापर्यंत निर्माण झालेली नाही, नजीकच्या काळातही निर्माण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मला वाटतं सरकार पाडण्याच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या ते फक्त राजकीय पतंग आहेत. पतंग उडवणाऱ्याने पतंग उडवावेत, त्याचा राजकारणावर फारसा परिणाम होत नसतो. धन्यवाद.